सो याच्यामध्ये जो आय मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, आय इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स, तो वन युनिटचं म्हणजे वनचं तो काय करतो बघा, रोल प्ले करत असतो. जसं नाही का आपण अल्जेब्रामध्ये समजा कोणत्याही नंबरला जर वनने मल्टिप्लाय केलं, आपल्याला आन्सर काय भेटतो, तोच नंबर भेटतो. म्हणजे 3 × 1 काय झाला, 3 झाला. ओके, 5 इंटू किंवा -5 × 1 काय झाला, -5 झाला. तसं मॅट्रिक्समध्ये कोणत्याही मॅट्रिक्सला जर आपण आयने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच मॅट्रिक्स भेटणार आहे. A × I = A, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं काय होईल, देअरफॉर हे बघा, हा एचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलं, आयमध्ये केलं. असं ए हा मॅट्रिक्स होता, त्याचं रिड्यूस केलं मी याच्यामध्ये. मग हा एचं आपलं आय झालं तयार, ठीक आहे ना. समजा इथं आय दिला मी आणि इकडं पुढं ए इनवर्स ॲज इट इज आहे. ओके, त्याच्यामुळं काय होईल, ही बाजू चेंज होईल. मग आय × ए इनवर्स काय होईल, तुमचा ए इनवर्स होईल. सो ही स्टेप्स आपल्याला फॉलो करायची. ज्यावेळेस मला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने, सो ह्या फॉर्म्युल्यापासून मी स्टार्ट करणार आहे. म्हणजे हां, सगळ्यात पहिली स्टेप तर माझी कोणती राहणार आहे, टू फाइंड आउट द डिटर्मिनंट. ओके, ती तर तुमची पहिली स्टेप्स असणारच आहे. आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. नंतर मला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला हा मॅट्रिक्स ए जो मॅट्रिक्स आहे तो मला रिड्यूस करायचा आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये. ओके, आलं हो. लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता आपल्या स्टेप्स काय असतील. सगळ्यात पहिली स्टेप्स माझी असणार आहे फाइंड डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. आपल्याला अगोदर डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए अँड डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी नॉट इक्वल टू 0 पाहिजे. असं जर असेल तरच काय होईल, ए इनवर्स काय करेल, एक्झिस्ट करेल. ही माझी पहिली स्टेप आहे. सेकंड स्टेपला मी काय करणार, हा फॉर्म्युला वापरणार, ए × ए इनवर्स = आय. हा माझा फॉर्म्युला असणार आहे, ए × ए इनवर्स = आय. करेक्ट आहे. आणि यामध्ये हा जो ए मॅट्रिक्स आहे, ओके, इन व्हिच, आता सेकंड स्टेप एवढंच तुम्हाला करायचं आहे. ए जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये मी सगळ्या स्टेप लिहितो आता. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. ओके, हा जो माझा मॅट्रिक्स आहे याला मला रिड्यूस कसं करायचं आहे, याला रिड्यूस करायचं मला 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये. ओके, मग रिड्यूस करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो बघा. आता लक्षात ठेवा व्यवस्थित. सगळ्यात पहिल्यांदा हा इलेमेंट बघायचा आहे. मी याला मार्क करत चालतो आता. हा इलेमेंट A11. ओके, ह्या इलेमेंटला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेप बरं करा, ह्या इलेमेंटला मी रिड्यूस करणार आहे, रिड्यूस टू 1. याला अगोदर 1 करायचं आहे. ठीक आहे, याला तुम्ही 1 केला, कोणाला, A11ला. ही तुमची असणारे पहिली स्टेप रिडक्शन करण्यासाठी. आता मी इथं रोमन नंबर वापरतो, ठीक आहे, तुम्हाला थोडंसं कळण्यासाठी. आणि पेनचा कलर इथं कसं चेंज करतो स्टेप्स वापरण्यासाठी. हा कलर दिसतोय का बघा, हां दिसतोय. ही माझी पहिली स्टेप आहे. ओके, 1. मी याला रिड्यूस टू 1 केलं. मग त्यानंतर काय करायचं, त्यानंतर हे दोघं जण 0 करायचे. हा इलेमेंट आणि हा इलेमेंट, हे दोन्ही इलेमेंट तुम्हाला 0 करायचे. ओके, 1 बाय 1 करा. अगोदर इथलचा 0 करा, मग हा 0 करा वाटलं सर. ठीक आहे, 1 बाय 1 करायचं आहे आपल्याला. सो धिस वन अँड धिस वन हे तुम्हाला रिड्यूस करायचे. तर रिड्यूस टू 0. हे इलेमेंट तुमचे 0 झाले पाहिजेत. ओके, लक्षात ठेवा, याच स्टेपने आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, याला मी स्टेप नंबर 2 कन्सिडर केलं आणि याला मी स्टेप नंबर 3 कन्सिडर केलं. झालं हे. आता पहिला कॉलम कंप्लीट केला आपण. रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण कॉलम वाईज जाणार आहे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण रो वाईज जाणार आहे. पण कॅल्क्युलेशन सगळे रो वाईज करायचे रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, आता परत आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो A11चं झालं, ठीक आहे. आता A12 जस्ट बेटा, आता हा A22 याला आता मला 1 करायचं. डायगोनलचे इलेमेंट 1 करायचे ना आपल्याला. हे बघा रे, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे तो 1 0 0 0 1 0 0 0 1, बरोबर. डायगोनलचे इलेमेंट माझे 1 1 पाहिजेत. सो आता मी A22ला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, 1 मध्ये.
ओके, ही आपली 1 असणार, मध्ये. हां ही आपली स्टेप नंबर असणार आहे 3. ठीक आहे, याला इथे लिहितो मी, याला मी रिड्यूस करणार, रिड्यूस टू 1. ठीक आहे, याला 1 मध्ये रिड्यूस करायचं आहे. ही आपली स्टेप नंबर असणार आहे 3 नंबर, सॉरी 3 नाही, आता 4 ना, 1 2 3 झाले. दिस इज अ नंबर 4. ही 4 नंबरची स्टेप आहे. त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 इलेमेंट कोणते, दिस इज A12 आणि A32 यांना आता कन्वर्ट करायचं परत 0 मध्ये. ओके, तो 1 केला की त्याचे वरचे आणि खालचे 0 करून घ्यायचे थोडक्यात, याचा मिनिंग असा आहे. सो हा इलेमेंट आणि हा इलेमेंट या दोघांना रिड्यूस करायचं आपल्याला, रिड्यूस टू 0. ओके, मग आता त्याच्यापैकी कोणती स्टेप तुम्ही पहिली वापरा, कोणती नंतर वापरा, म्हणजे तुम्हाला काय करायचं समजलं आहे ना. फक्त ह्या स्टेप्स स्किप नाही करायच्या, नाही तर मग तुमचा आन्सर त्या वेने येणार नाही. ओके, समजा आता ही 4th नंबरची स्टेप होती, मी याला कन्वर्ट केलं 0 वरती. ठीक आहे, याला मी 5th नंबरची स्टेप कन्सिडर करतो आणि त्याची ही खालची 6 नंबरची स्टेप कन्सिडर करतो. ही 5th आहे, ही 6th आहे, पण दोघं 0 करायचे. ओके, हे दोघं पण काय करायचे आपल्याला, 0 करायचे. हे झाले 0. आता राहिला A33. आता पुढची स्टेप परत, आता आपण आलो परत A33 वरती. आता हा 1 करायचा आहे. ओके, हा A33 पुढच्या स्टेपला मला याला 1 करायचं आहे. कितव्या नंबरची स्टेप सुरू झाली आता माझी, 6 झाल्या, 7व्या नंबरची स्टेप आहे. ओके, याला मी रिड्यूस करणार 1 ला. कळतंय सगळ्यांना, याला मी 1 असं रिड्यूस करणार. याला 1 ला रिड्यूस केल्यावरती राहिलेले दोघं परत कोण कोण राहिलं आता, A13 आणि A23 यांना मला रिड्यूस करायचं 0 ला. सो हा A13 आणि A23. ठीक आहे, हे मी रिड्यूस कशाला करणार आहेत, दोघं सुद्धा रिड्यूस टू 0. असं जर केलं आपण स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, याला आपण रिड्यूस टू 0 केलं. स्टेप नंबर लिहायचे राहिला आहे की नाही आपले. सो ही माझी स्टेप नंबर आहे 6. त्यानंतर याला समजा स्टेप नंबर 7 द्या, 6 नाही सॉरी 7. त्यानंतर ही स्टेप नंबर 8 आणि ही समजा खालची स्टेप नंबर 9. सो 9 स्टेप्स आपल्याला घ्यावा लागणार आहे, म्हणजे 9 ऑपरेशन मला वापरायचे आहेत. आणि हे 9 ऑपरेशन वापरून, हे 9 ऑपरेशन वापरून आपल्याला मॅट्रिक्स काय करायचं आहे, रिड्यूस करायचा आहे. सो जी माझी स्टेप नंबर 3 मला जी लिहायची होती इम्पॉर्टंट वाईज, ही स्टेप नंबर 3 आहे माझी, रिड्यूस A2 कशामध्ये रिड्यूस केला आपण, तो आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. बस याच्यामध्ये कन्वर्ट केला की तुम्हाला जो रिमेनिंग राहणार आहे बघा मॅट्रिक्स, तो कोणता असणार आहे, इन्व्हर्स असणार आहे. ओके, तो असेल आपला इन्व्हर्स मॅट्रिक्स. कितीचे प्रेझेंट आहे आपण बघूया आत्ता. ओके, आदित्य लोंढे आहे, आदित्य कारचरण, आदित्य भान, सॉरी आदित्य लोंढे, माय मिस्टेक. स्नेहा, साक्षी, ओके, देवदास बोर्डे नवीन आहे. मानसी वाहक आज जॉईन झाली आहे ऑनलाईन. ओके, मसिरा, नेहा, प्रेम, चैताली, साक्षी, सार्थक, सिद्धी. ओके, तपसून. ओके, कमी आहेत अजून आज. ठीक, सो इथं रिड्यूस मी केलं ह्याच्यामध्ये, आलं लक्षामध्ये. सो ह्या स्टेप्स मला वापरायच्या आहेत बघा. सगळ्यात पहिलं मला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे स्टेप बाय स्टेप जायचं आहे मला. A11 1 करायचा, त्यानंतर त्याच्या खालचे दोन्ही इलेमेंट मला 0 करायचे, A21 आणि A31. त्यानंतर मला A22 हा 1 करायचा आहे, त्यानंतर त्याच्या वरचा त्याच्या खालचा इलेमेंट मला 0 करायचा. आपल्याला ह्याच स्टेपने जावं लागतं. जर तुम्ही स्टेप जर स्किप केल्या, किंवा जर तुम्ही याला 1 केलं, मग याला 1 केलं, मग याला 1 करायचं आहे, असं जर करत गेले तर तुमचा आन्सर येणार नाही. म्हणजे तुम्ही जे 0 केले ते नंबर परत चेंज होऊन जातील. सो ते चेंज न होण्यासाठी आपल्याला ह्याच स्टेप्सने जावं लागतं आहे. ओके, सो अगोदर काय करायचा, A11 1 करायचा आहे आणि A21 A31 मला 0 करायचे. नेक्स्ट A22 मला 1 करायचा आहे, त्याचा वरचा इलेमेंट त्याच्या खालचा इलेमेंट मला 0 करायचा आहे. आणि लास्ट A33 मला 1 करायचा आहे आणि त्याच्या वरचे दोन्ही इलेमेंट मला काय करायचे, 0 करायचे. बस
या 9 स्टेप्स मला घ्यायच्यात आणि या 9 स्टेप्समध्ये माझा आन्सर येऊन जाणार आहे. ओके, पुढं काय करायचं मग आपण पुढच्या म्हणजे प्रॉब्लेमच्या ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, कळलं आहे सगळ्यांना काय करायचं आपल्याला इथं आता. ओके, सो घ्यायचा प्रॉब्लेम मग. यस, ठीक आहे. सो पहिला प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे, प्रॉब्लेममध्ये तुमचं आणखीन क्लिअर होऊन जाईल. सो क्वेश्चन आहे आपला असा, फाइंड द इनवर्स ऑफ find the inverse of following matrices by using find the inverse of following matrices by using row transformation method. ठीक आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने मला काय करायचं आहे, इथं आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही ऑलरेडी मी जो मॅट्रिक्स किंवा जे एक्झाम्पल मी घेणार आहे आता ते ऑलरेडी तुम्ही काय केलेलं आहे, ॲडजॉईंट मेथड त्याचा इनवर्स फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मला असं वाटतं होमवर्क म्हणून दिला होता तो क्वेश्चन किंवा आपण सॉल्व्ह केला असेल, वॉट एव्हर इट मे बी. सो तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, सो आपला पहिला क्वेश्चन आहे, A is equal to 0 1 2 1 2 3 3 1 1 3 1 1. ओके, आता काय वापरायचं रे आपल्याला, आता तिने थोडं दलित सांगितलं आहे आपल्याला, बरोबर. सो आता काही दुसरं काही वापरायचं नाही, ॲडजॉईंट मेथड नाही, आता आपल्याला वापरायचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ओके, प्रॉपरली मेन्शन केलं त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं आहे मेन्शन असेल तर तुम्हाला त्याच मेथडने इनवर्स फाइंड आउट करावा लागतो, अदरवाईज तुमच्याकडे चॉईस आहे. ओके ना. सो बघा, सगळ्यात पहिली स्टेपला मला काय करायचं आहे, याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 1 2 1 2 3 3 1 1. सगळ्यांना माहिती आहे डिटर्मिनंट कसा फाइंड आउट होतोय, करेक्ट. हां, अगोदर कॅल्क्युलेशन 0 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे, सगळं 0 होऊन जाईल. पुढे घ्या -1चा म्हणजे 1चा रो 1चा कॉलम स्किप केला. सगळ्यांना येतं आहे फाइंड आउट करता, आपण स्टडी केलं बघा पहिल्या सेकंड लेक्चरमध्ये आहे का नाही, फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये. इथं 1 × 1 1चं मल्टिप्लिकेशन 1 -3 × 3 9 प्लस 2 इन ब्रॅकेट 2चा कॉलम 2चा रो स्किप केला, 1 × 1 1 -3 × 2 6. ओके, इथं 0 आहे, इथं -1 इन ब्रॅकेट 1 - 9 किती -8 प्लस 2 इन ब्रॅकेट इथं 1 - 6 किती -5, बरोबर. हे मायनस मायनस प्लस होईल, -1 -8 +8 आणि 2 - 5 किती, येस 2 × -5 -10. सो 8 - 10 किती आलं आपलं -2 आलं. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -2, इट इज नॉट इक्वल टू 0. ओके, सो देअरफॉर आपण असं लिहू, given matrix is non-singular matrix or याला आणखी इनव्हर्टिबल. बरोबर, इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. मग खाली काय लिहायचं, देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. जर मला ॲडजॉईंट मेथडने काढायचं असतं तर मी याच्यानंतर मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट केले असते, बरोबर. पण आपल्याला आता ॲडजॉईंट मेथडने नाही काढायचं, आपल्याला कशाने काढायचं, याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येस, कोणत्या मेथडने रे, रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ठीक आहे, आता इथं पेज एंड झालं आहे, मी नेक्स्ट पेजवरती येतो आहे. मला मॅट्रिक्स सांगा काय होतं आपलं, ठीक आहे ना. आता सेकंड स्टेप काय मग, सो देअरफॉर ए × ए इनवर्स इज इक्वल टू आय असतं. ठीक आहे, कन्सिडर म्हणा याला किंवा लेट म्हणा किंवा वी नो म्हणा, काही पण आहे की नाही. कन्सिडर ए × ए इनवर्स इज इक्वल टू आय. हां, सांगा ए मॅट्रिक्स काय आहे, रो वाईज सांगा मला काय मॅट्रिक्स आहे आपला. 0 1 2 0 1 2 1 2 3 1 2 3 3 1 1 3 1 1. 1 1. ओके, थँक्यू. हा आपला गिवन मॅट्रिक्स आहे. कोणी सांगितला मॅट्रिक्स नेम,
आणि इथं आय येईल 1 0 0. येस, नेम प्लीज 010 001. स्नेहा उदावंत. ओके, थँक्यू स्नेहा. हे बघा, हा गिवन मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स, आणि इथं आपण लिहिलं बघा आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स असतो, हा आय आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा एच्या जागेवरती ए मॅट्रिक्स दिला, हा ए इनवर्स, हा ए इनवर्स ॲज इट इज. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं बघा, याला 1 0 0 0 1 0 मध्ये आणायचं आहे आपल्याला, बरोबर, म्हणजे आय मॅट्रिक्समध्ये. आणि इकडं जो मॅट्रिक्स माझा तयार होईल तो आपला असणार आहे इनवर्स मॅट्रिक्स. ओके, सांगा सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला. सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितली याच्यामध्ये की इथलचा इलेमेंट माझा 1 पाहिजे, बरोबर का. टार्गेट फिक्स आहे आपलं टार्गेट काय आहे, मला इथं आय मॅट्रिक्स आणायचं आहे. ह्या एच्या मॅट्रिक्सच्या जागेवरती मला आय मॅट्रिक्स आणायचं आहे. म्हणजे इथं मला 1 आणायचं, इथं 0, इथं 0, बरोबर ना. खाली 0 वगैरे. सॉरी, इथं किती होता, 1 होता आणि इथं 2 होता, बरोबर ना. ओके, हां, आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे. आता हे बघा, तुम्ही जर पहिली आणि दुसरी रो जर व्यवस्थित बघितली ना रे, तर दुसऱ्या रोमध्ये इथं 1 आहे, बरोबर आहे. आपल्याला वरती तो घेऊन जाता येऊ शकतो आणि याला खाली आणता येऊ शकतो. म्हणजे पहिलं ऑपरेशन मी काय करणार आहे, मी असं करतो, R1 इंटरचेंज विथ R2, करेक्ट का. ज्यावेळेस मला 2 रो इंटरचेंज करायचे असतील ना, त्यावेळेस मी इंटरचेंजचं हे सिम्बॉल वापरतो बघा, डबल इम्प्लिकेशन थोडक्यात लॉजिकच्या लँग्वेजमध्ये. बघा आता इथं जे चेंज होईल लेफ्ट साईडला, ते चेंजेस मला राईट साईडला पण करायचे. सो सांगा रे, कोणती रो चेंज करायची रे मला, R1 आणि R2. म्हणजे R1च्या जागेवरती मला R2 लिहायचं आहे, R2च्या जागेवरती मला R1 लिहायचं आहे. मग सांगा मला इथं पहिली रो कोणती येईल आता, 1 1 2 2 3. 1 2 3. आणि दुसरी रो काय येईल, 0 1 2. 1 2. आणि थर्ड रो ॲज इट 3 इज, 1 1. बरोबर, ए इनवर्स इज इक्वल टू. सेम चेंजेस मला राईट साईडला करायचे. राईट साईडला पण काय होईल, सेकंड नंबरची रो पहिली होईल आणि पहिल्या नंबरची रो खाली येईल, बरोबर का. हे वरती गेलं बघा, 0 1 0 आणि 1 0 0 खाली आला. तिसरी रो ॲज इट इज. हे बघा, इथं मला 1 पाहिजे होता, 1 आहे. आणि त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट मला 0 करायचे आहेत. त्यापैकी इथं तुमचा ऑलरेडी 0 आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित बघत चालायचं. हे बघा, इथं मला जे जे झालं त्याला मी मार्क करतो. हे बघा, इथं 1 लागत होता, 1 आलाय. इथं मला 0 लागतोय, 0 आहे. आता ही जी पोझिशन येणार आहे ही 3ची, इथं मला 0 आणायचा आहे. ओके, आता लक्षात ठेवा, इथं 0 आणण्यासाठी रो कोणती वापरायची, म्हणजे मला रो कॅल्क्युलेशन करायचेत ना. म्हणजे मला सांगा, मी आपण ऑलरेडी काल स्टडी केलं, म्हणजे शनिवारच्या लेक्चरमध्ये, मला कोणत्या रो मध्ये चेंज करायचं रे. कितव्या नंबरची रो ही, R3. येस, R3 मध्ये मला चेंजेस करायचे आहेत. आता चेंजेस काय करायचे हे पण आपल्याला मेन्शन करायचे असतात. R3 मध्ये मला ह्या 3च्या जागेवरती 0 आणायचा आहे. आता कालच आपण शिकलो बघा, की एका नंबरच्या जागेवर जर मला 0 आणायचा असेल तर काय करावं लागेल, ती संख्या मायनस करायची. त्याच्यातून तोच त्याच्यातून नंबर ती संख्या मायनस करायची. करेक्ट. मग मला जर त्या नंबरमधून तोच नंबर जर मायनस करायचा असेल तर मी कोणती रो वापरू ऑपरेशन करण्यासाठी, पहिली रो वापरू का दुसरी रो. कधी पण लक्षात ठेवा, चला पहिलाच प्रॉब्लेम आहे आपला, हा फर्स्ट रो वापरायची आहे. जिथं तुम्ही 1 केलाय ना, तुम्ही 1 इथं केलेला आहे, बरोबर. आणि ही आपली R1 आहे. तो मला इथलचा इलेमेंट 0 करण्यासाठी, म्हणजे हा 3 इलेमेंट मला 0 करण्यासाठी कोणती रो वापरणार आहे मी, R1. म्हणजे ऑपरेशन काय येईल, मला R3 मधून R1 वजा करायची, पण R1चा इलेमेंट 1 आहे. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे 3 येण्यासाठी, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो हे झालं इक्वेशन बघा, R3 - 3R1. ओके, आता मला सांगा कोणती रो चेंज होऊ राहिली, R3. बरोबर, मग R1 करेक्ट. मग R1 आणि R2 ॲज इट इज लिहून घ्या. R1 काय तुमची 1 2 3, R2 काय 0 1 2. 0 1 2. बरोबर. आता R3 चेंज होणार आहे, ठीक आहे ना. आता मी ह्या बाजूला रफ कॅल्क्युलेशन्स करतो, ठीक आहे. तुम्ही करू शकता, तुम्ही मला सांगू शकता काय येईल. हे बघा, इथं किती येणार आहे आता, R3 - 3R1. हा बघा, हा मॅट्रिक्स वापरतोय आपण वरचा, बरं करेल. आपलं इक्वेशन आहे R3 - 3R1. बघा, R3 किती आहे, 3 - 3, R1 ची व्हॅल्यू किती, इथं 1. किती होईल रे हे, 3 - 3 0, बरोबर आहे. हां, म्हणजे इथं आला 0.
आता मला ह्या पोझिशन साठी कॅल्क्युलेशन करायचे. सेम फॉर्म्युला R3 ची व्हॅल्यू किती बघा इथं 1. कळतंय का? 1 minus 3 into बरोबर सांगताय 1 मायनस 3 इंटू R1 3 किती आहे? into 1 2 आहे. 1 2 आहे ना. 1 2 अरे R3 जर तुमचा 1 आहे तर R1 त्यावेळेस किती आहे? 2 आहे. 2 हा, 1 मायनस 3 इंटू 2 म्हणजे 1 मायनस 3 इंटू 2 किती? 6. 1 मायनस 6 किती रे? 6 -5. -5 सो इथं माझा आला -5. बरोबर. मग मला सांगा इथं किती येईल रे आता? येस, कॅल्क्युलेशन करून सांगा. 8 R3 किती तुमचा? 8 8 येतोय का? -8 1 मायनस 1 minus 3 3 R1 into 1 3 मायनस 9 मायनस 1 8 minus 9 is equal to -8 -8 बरोबर. A इनवर्स इज इक्वल टू, इथं सुद्धा काय करायचंय, पहिली आणि दुसरी रो मी ॲज इट इज लिहिली. 0 1 0, इथं 1 0 0. बरोबर. आता मला जे चेंजेस करायचे ते तिसऱ्या रो मध्ये करायचे. फॉर्म्युला सेम, फॉर्म्युला चेंज होणार नाही. ठीक आहे ना. आता हे बघा रे, इथं 0 आहे बरोबर आहे आणि वरती पण 0 आहे. दिसतंय तुम्हाला? 0 तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, आन्सर काय होईल? 0. म्हणजे इथं तुमचा 0 ॲज इट इज राहील. करू बघा फॉर्म्युला. हे बघा फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला आपला? सेम. R3 मायनस 3R1. ओके. R3 किती आहे? 0 मायनस 3 आणि 3 त्यावेळेस R1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0 आन्सर किती येईल? 0 0. 0 0 ओके. हां, आता पुढचं. आता इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे मला. सो काय होईल? 0 मायनस 3 इंटू R1 किती आहे? 1. 0 1 मायनस 3. आन्सर आलं तुमचं3 -3. -3 -3. आता इथं 1 आहे, परत वरती 0 आहे रे. 0 तुम्ही 0 कशाने मल्टिप्लाय केलं तर तेच. 0 हां बरोबर. इथं 0 होता त्यामुळे हा 0 आला. इथं तुमचा 1 आहे. आता इथं किती येईल मग? 1 येईल. कसा सांगतो? आपलं सेम फॉर्म्युला परत. R3 मायनस 3R1. R3 मायनस 3R1. R3 किती आहे? 1 मायनस 3R1 0 आहे. 1 मायनस 0 किती झाला? 1. सो हे तुमचं आलं 1. 1 ओके. सो तुम्ही इथलचा एलिमेंट 0 केला. झालं. आता हे पहिलं बघा, पहिला कॉलम 1 0 0 झालाय. त्यानंतर काय लागतंय आपल्याला? त्यानंतर आपल्याला पाहिजे होता A22. हा बघा A22 1 आणि तो 1 आहे. सो गुड. हा 1 आहे म्हणजे ही पण स्टेप आपली स्किप झाली. आता काय करायचं आपल्याला पुढच्या स्टेपला? आपल्या पुढच्या 2 स्टेप ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला हा इलेमेंट आणि हा इलेमेंट हे दोघं जण मला 0 करायचे. पण दोघांना एका स्टेपला करायचं नाही, आपल्याला 1 बाय 1 जायचं. ठीक आहे ना. सो 1 बाय 1 जाऊया. अगोदर मी काय करतो, इथलचा इलेमेंटला मला 0 करायचं आहे. म्हणजे मला कोणती रो चेंज करायची रे आता? मला हा जो टू दिसतोय ना, हा तो 0 करायचा आहे फर्स्ट. म्हणजे R1 मध्ये चेंजेस करायचे. बरोबर. ओके. आता 2 मधून 2 मायनस करावं लागेल मला 0 होण्यासाठी. म्हणजेच काय करायचं, R1 मध्ये चेंजेस करायचे. मग R1 मधून मला काय करावं लागेल? 2 मायनस करावं लागेल. मग इथलचा इलेमेंट मला 0 करण्यासाठी मला कोणती रो वापरायची? R2 वापरायची का R3? R2 R2. R2 का R2? कारण इथलचा इलेमेंट तुम्ही आता 1 केलाय. म्हणजे आपण 1 नाही केला, तो ऑलरेडी 1 होता. ठीक आहे ना. सो तो हा जो 1 आहे तो 1 वापरायचा असतो आपल्याला. म्हणजेच हे बघा लक्षात ठेवा, सिम्पल. ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या कॉलम मधले 2 एलिमेंट 0 करायचे, म्हणजे हे बघा इथं हा 0 करायचा आणि हा 0 करायचा होता, त्यावेळेस तुम्हाला R1 वापरावं लागते. ज्यावेळेस मला सेकंड कॉलम मधले इथलचा इलेमेंट 0 करायचा आहे, इथलचा इलेमेंट 0 करायचा आहे, त्यावेळेस कोणती रो वापरायची? R2 वापरायची आहे. त्यानंतर आपण इथलचा इलेमेंट 1 करणार आहे बरोबर. आणि कॉलम 3 मधले मला हे 2 इलेमेंट ज्यावेळेस 0 करायचे ना, त्यावेळेस मी R3 वापरणार आहे ऑपरेशनसाठी. ओके. सो कायम लक्षात ठेवा हे. सो काय होईल आपलं बघा, हे R1 हे R1 मायनस 0 करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? R2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. करेक्ट का? कारण याला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2 होईल. 1 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आणि 2 मायनस 2 किती होईल? 0. आता 0 कोणती रो चेंज होणार आहे आपली? रो कोणती चेंज होणार आहे?
सर तिथं 2R2 आहे, तुम्ही 2R1 R1 लिहिलंय. झाला. ओके ओके सॉरी. इथं तुम्हाला काय करायचं आहे 2R2. 2 R2. हां R1 मायनस 2R2. R2ला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता कोणती रो चेंज होणार आहे आपली R1 R1. बरोबर आहे. सो R1 सोडून R2 आणि R3 मी ॲज इट इज लिहून टाकतो. 0 1 2 0 मायनस 5 8. A इनवर्स इज इक्वल टू इथं काय सर -8. -8 सॉरी हां -8 इथं 1 0 0 0 -3 1. ओके आता R1 आपली चेंज होणार आहे. परत मी आता इकडं कॅल्क्युलेशन्स करतो बघा आपले. ठीक आहे इथं करतो साईडला कॅल्क्युलेशन. काय फॉर्म्युला वापरला आपण आता R1 मायनस सॉरी R1 मध्ये चेंजेस होणार आहे. काय चेंजेस आहेत R1 मायनस 2R2. सगळ्यात अगोदर इथलचा इलेमेंट काढायचा मला पहिला हा ओके हा इलेमेंट लिहायचा आहे. मग ह्या इलेमेंटसाठी मग फॉर्म्युला वरचा मॅट्रिक्स वापरायचा बरोबर आहे. बघा R1 किती आहे R1 1 आहे मायनस इथं मी पेन्सिल वापरतो. R1 ची व्हॅल्यू 1 आहे 1 मायनस 1. इथं काय 2R2 हा फॉर्म्युला आहे ना आपला. मग 2R2 ची व्हॅल्यू किती रे R1 ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस R2 ची व्हॅल्यू किती आहे 0. 0. सगळ्याला समजतं तरी मी कुठं बघतोय. ह्या बा वरचा मॅट्रिक्स आहे हा 1 हा 0. मग हा 1 2 इंटू 0 0 म्हणजे माझा पहिला आन्सर आला 1. म्हणजे इथलचा 1. एलिमेंट किती आला माझा 1 आला. हा 1 आला 1. बरोबर. आता मला हा एलिमेंट्स फाइंड आउट करायचा इथलचा. मग त्यासाठी परत सेम फॉर्म्युला R1 मायनस 2R2. आता सांगा रे मला R1 किती घ्यायचा आहे 2. ह्या बाई इथं R1 2 मायनस 2 इंटू R2 किती त्यावेळेस 1 आहे. म्हणजे काय होईल 1. हां 2 मायनस 2 किती झाला आन्सर 0. 0. आपल्याला इथं 0 आणायचाच होता ना. झाला 0 हा. आता पुढं मला इथलचा इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे. सांगा रे मी काय व्हॅल्यूज वापरू R1 R1 minus 2R2. R1 किती वापरायचा आहे हे बघा इथं आहे 2. 2 का 3. अरे R1 मध्ये 3 का 2 आहे 3 ना 3. रे हां 3. 3 3. मायनस 2 आणि 2. R2 किती त्यावेळेस 2 आहे. 2. 3 मायनस -1. 4 मायनस 1 व्हेरी गुड -1 -1. झालं हे. आता तसेच मला काय करायचे हे 3 इलेमेंट फाइंड आउट करायचे 1 2 आणि 3. त्याच फॉर्म्युलेने सर. त्याच फॉर्म्युल्याने फॉर्म्युला चेंज नाही होणार तोच फॉर्म्युला. हां फॉर्म्युला काय आपला R1 मायनस R1 minus 2R. 2R2. हां अगोदर मला इथलचा इलेमेंट फाइंड आउट करायचा म्हणजे आता 2 -2 हां मग 1 0 0. 0 मायनस 2R1 ची व्हॅल्यू 1 आहे मग किती झाला तो -2 बरोबर. पहिला -1. इलेमेंट आला -2. -2. रेड पेनने लिहितो मी. पहिला इलेमेंट आला -2. हां दुसरा किती येईल सांगा 1 कारण इथं 0 आहे बरोबर. हो. हे बघा मी वाटलंसं करतो 1 मायनस 2 इंटू 0 1 आला. आणि लास्ट 0. हा 0. इलेमेंट 1 लास्ट येईल. पण 0. दोन्ही 0 0 मग इथं काय येईल 0 येईल. गुड 0. सर तिथं 1 नाही 0. 1. 0च ना 0च. बरोबर ना. सो आपलं हे आलं -210. ओके. आता मुलांना काय करायचं आहे आपल्याला आता आपलं पुढचं टार्गेट आहे मला हा इलेमेंट 0 करायचा आहे. हा वरचा झाला 0 आता खालचा 0 करायचा आहे बघा इथलचा. परत रो कोणती वापरायची सॉरी मला सांगा कोणत्या रो मध्ये चेंजेस होणार आहेत रे आता R3 R3 मध्ये. R3. ओके R3. आता हा ऑलरेडी -5 आहे. ह्या -5 मध्ये मला +5 ऍड करावं लागतील. कळतंय तुम्हाला -5 + 5 0. मग मला प्लस करावं लागेल. मग आता हे ऑपरेशन करण्यासाठी मला कोणती रो वापरायची परत R1 का R2 R1. R2 वापरायची ना रे. मी तुम्हाला सांगितलं ना सेकंड कॉलमचे दोन्ही 0 करण्यासाठी R2 वापरायची आहे. फर्स्ट कॉलमचे हे दोन्ही 0 करण्यासाठी आपण R1 वापरली होती. सेकंड कॉलमचे हे दोघं 0 करण्यासाठी R2 वापरायची आहे. आणि थर्ड कॉलमचे हे दोघं 0 करण्यासाठी R3 वापरायची. ठीक आहे ना. सो कोणती रो वापरायची मला परत ऑपरेशनसाठी R2. कळलं का. इथं 1 झालाय ना तो वापरायचा. हा मग इथं -5 आहे बरोबर. याच्यात +5 ऍड व्हायला पाहिजे म्हणजे मला R2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. 5. R3 5 + R2. 5 R2. ओके. आता कोणती रो चेंज होणार आहे रे
R3. R3. सो R1 आणि R2 ॲज इट इज मी लिहून घेतो आधी. 1 0 -1 0 0 1 1 2. 2 इथं A इनवर्स. हां, इथं काय येईल बघा. -2 -2 1 0. 1 0 इथं 1 1 0 0 0. 0. बरोबर. आता मला इथलचा एलिमेंट काय करायचा आहे तुमचा, म्हणजे माझे R3 चेंज होणार आहे. बरोबर. आता इक्वेशन वापरायचं आहे बघा आपल्याला परत. हां, काय इक्वेशन आहे आता आपले, इक्वेशन काय आता R3 प्लस 5R2. हां, हे बघा मी पहिला बॉक्स करतो. इथं अगोदर मला इथलचा शोधायचा आहे. सांगा R3 इथं वरती बघा. R3 किती आहे, 0. बरोबर आहे. 0. आणि R2 पण 0 आहे. सो इथंचा एलिमेंट किती राहणार आहे आपला, 0च राहणार 0. आहे. ओके. आता मला पुढचा एलिमेंट फाइंड आउट करायचा इथलचा. बरोबर. तो पण 0. तो 0 होणार आहे. तो पण कारण 0. करेक्ट. का बरं 0 होणार आहे तो, कारण त्याच्यासाठीच तर आपण सगळं कुठाने केलं आहे ना, तो 0 हो. काढण्यासाठी. 0. R3 - 5 प्लस 5 R2 1 आहे. -5 आणि हा +5 काय होईल, 0. 0. सो हा तुमचा आला 0. आता मला फाइंड आउट करायचा व इथलचा एलिमेंट तिसरा A33. 9. ओके. फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करतो बघा रे. R3 किती आहे, R3 आहे -8 प्लस 5 इंटू R1 किती आहे, -1. -1. किती होईल हे, -8 हे 5 इंटू -1 -5 8 -8 -5 किती -13. येतं का रे, -13? का मग मी काहीतरी रॉंग करतोय. -9 येतंय का? हे बघा R3 मध्ये तुम्हाला सॉरी R2 R2 Plus 2. R2 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 करायचा ॲड. मी R1 ची व्हॅल्यू पुट केली. सॉरी, माय मिस्टेक. सर आन्सर 9 येतोय का? एक मिनिट हा, मी बघतो काय येतं. 9 येतंय सर. ओके ओके, चेक करतो मी परत. R3 तुमचा काय आहे, R3 तुमचा -8. अरे R3 आहे काय झालं याला. R3 तुमचा -8 बरोबर, प्लस 5 इंटू R2 तुमचा 2 आहे. हां, हा 2 आहे. म्हणजे हा 5 इंटू 2 10 10 -8 किती, 2 येतोय का रे. माझा 2 येऊ राहिला. कोणाचा 2 आला का. हो 2 येतोय सर. ओके. हां, आन्सर इज 2. हां, आता पुढचे 3 फाइंड आउट करायचे आपल्याला. हा 1, हा सेकंड आणि हा थर्ड. सेम फॉर्म्युला वापरून. यस, बोला फास्ट. काय वापरायचा आहे फॉर्म्युला, R3 प्लस 5R2. सांगा रे, R3 किती आहे इथं, R3 किती, 0 0. प्लस 5R2. R2 किती आहे बोला, 5. R2 1 आहे. सो इथं किती होईल, 5 येईल. ओके, लिहू का 5 पहिला. हो. ओके. आता हो. इथं -3 आणि वरती 0 आहे. सो हा -3 ॲज इट इज राहील. त्यानंतर इथं 1 आणि परत वरती 0 आहे. इथलचा 1 काय राहील, ॲज इट इज राहील. कॅल्क्युलेशन करून बघा. वरती जर म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही, ज्या रो सोबत तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ते जर 0 असेल ना, तर तो आपला ओरिजिनल नंबर चेंज नाही होत. आले का रे हे 5 -3 आणि 1 किती जणांचे आले, मसिरा हो, आले. माझे पण आले. ओके, माझं साक्षी पण आलं. प्रेम आले आले. ओके गुड. तर माझं पण आलंय. ओके गुड 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 गुड. आता आपलं राहिलं बघा. ह्या बघा, आता 1 0 0 हे झालं, 0 1 0 झालं. आता आपल्याला लागतंय 0 0 1. म्हणजे सगळ्यात अगोदर मला काय करायचं आहे, आता A33चा जो इलेमेंट आहे ना, त्याला 1 करायचं आहे. A33चा इलेमेंट, हे बघा, याला मला 1 करायचं आहे. यस, एनीवन सांगा काय ऑपरेशन वापरू रे. इथं 1 करायचं आहे, 0 नाही. तुम्ही मला मागच्या वेळेस सांगितलं होतं 1 कसं करायचं. चेंजेस कशामध्ये होणार आहे, R3 मध्ये. यस, एनीवन प्लीज. 0 कसं होणार आहे. ती संख्या -7. करेक्ट. त्याला त्याच नंबरने काय करायचं, डिवाइड करायचं आहे बस. म्हणजेच मला R3 मध्ये चेंजेस करायचे आणि R3 मध्ये चेंजेस काय करायचं आहे, मला त्याला त्याच नंबरने म्हणजे 2 ने डिवाइड करायचं आहे. ओके. सो बघा आता आपला मॅट्रिक्स काय तयार होईल. 1 0 -1 0 1 2. बघा आपण R3 ला 2 ने डिवाइड करतोय. 0 ला कशाने डिवाइड करा, आन्सर 0, हा 0 आणि 2/2 काय होईल, 1 होईल.
1 ए इनवर्स इज इक्वल टू इथं बघा -2 1 0 हा 1 0 0 ॲज इट इज आणि इथं 2 ने डिवाइड केल्यावरती काय होईल 5/2 इथं -3 अपॉन -3/2 आणि इथं नाही 1/2 1/2 बरोबर. ओके इथपर्यंत आलो आपण. आता हे बघा इथलचा इलेमेंट तुमचा 1 झालाय, हा इलेमेंट तुमचा 1 झालाय. आता तुम्हाला कोणते दोन इलेमेंट झिरो करायचे आहेत, त्याच्या वरचे कॉलम 3 मधले त्याचे वरचे इलेमेंट तुम्हाला काय करायचे झिरो करायचे. ओके हे आणि हे झिरो करायचे. सगळ्यात अगोदर मी इथलचा झिरो करतो. हा इलेमेंट झिरो करायचा आहे मला. समजणार कोणता करायचा आहे? ओके सांगा रे काय करावं लागेल रे हा झिरो करण्यासाठी. यस एनीवन काय ऑपरेशन वापरू? मला R1 मध्ये चेंजेस करायचे आहेत. R1 मध्ये हा -1 आहे. रो कोणती वापरायची रे तिथलचा इलेमेंट झिरो करण्यासाठी? R1 वापरायची. बघा R1 मध्ये तर चेंजेस होणार आहे. मग R2 वापरू का R3? R3 R3 गुड व्हेरी गुड. जो इलेमेंट आपण 1 केला ती रो वापरायची आहे, R3 वापरायची आहे. म्हणजे R1 मध्ये चेंजेस होणार आहे. R1 हा ऑलरेडी -1 आहे. तिथं झिरो होण्यासाठी R1 मध्ये तुम्हाला R3 फक्त काय करावं लागेल ऍड करावं लागेल. R1 प्लस R3 करावं लागेल फक्त. कळलं? काय करावं लागेल फक्त R1 प्लस R3. ओके म्हणजे तुमचा R1 चेंज होणार आहे. मग मी काय करतो तुमचा R2 आणि R3 ॲज इट इज लिहून घेतो. R2 काय आपला 0 1 0 1 2 हा 0 0 1 सॉरी R2 आणि R3 मी R1 लिहिला. 0 1 0 2 1 2 0 0 1 1 इथं ए इनवर्स इज इक्वल टू इथं 1 0 0 0 0 इथं 5/2 -3/2 -3/2 इथं 1/2. 1/2 आता करा R1 मध्ये R3 ऍड करा. 1 प्लस 0 किती 1 0 प्लस 0 0 -1 झिरो प्लस 1 0. झिरो येस मला सांगा रे आता इथं 3 ठिकाणी काय येईल आन्सर? R1 मध्ये तुम्हाला R3 ऍड करायचं. हे बघा पहिलं काय येईल -2 प्लस 5/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -2 -4 प्लस 5/2 किती आला आन्सर ते 1/2. सो पहिला आन्सर 1/2 तुमचं काय येणार आहे 1/2. 1 बरोबर करे. दुसरं किती येईल बघा ह्या R1 मध्ये R1 किती आता 1. आपला फॉर्म्युला R1 प्लस R3 आहे बरोबर. R1 आहे 1 1 मध्ये मला किती ऍड करायचं आहे आता -3/2 -3/2 म्हणजे हे 2 × 1 झालं 2 -3/2 2 -3 -1 दुसरा आला का रे -1/2 माझं -1/2 येत आहे. -1/2 येस -1/2. आता तिसरा इलेमेंट झिरो मध्ये तुम्ही 1/2 ऍड करताय. सोपं आहे. झिरो मध्ये तुम्ही कोणताही नंबर ऍड करा आन्सर तेच राहतं म्हणजे 1/2 ओके. आता हा मॅट्रिक्स मला सांगा. माझं पेज संपलं हे मला पुढचं पेज ओपन करायचं आहे. ओके आता शेवटची स्टेप आहे आपली. ओके सांगा रे काय आलं होतं आपलं मॅट्रिक्स इथं काय आलं होता रो वाईज सांगा. पहिला रो काय आलं आपलं 1 0 0 0 इथं 0 1 1 पुढे 2 किती आलं मला सांगा. येस प्लीज एनीवन 2 2 2 ओके 2 आणि इथं 0 0 1 0 0 1 हां आणि राईट साईडचा मॅट्रिक्स काय आला होता इथं 1/2 आला बरोबर. इथं -1/2 आणि इथं 1/2 हे चांगलं बरोबर. 1/2 हां इथं किती आलंय 1 0 0 1 0 1 0 आणि फायनली इथं 5/2 होता. इथं -3/2 होता आणि इथं 1/2. -3/1/2 आता शेवटचा इलेमेंट कोणता झिरो करायचा आहे आपल्याला आता हा इलेमेंट झिरो R2 करायचा आहे. म्हणजे कशामध्ये चेंजेस होणार आहेत रे R2 मध्ये R2 मध्ये बरोबर आहे. इथं 2 आहे 2 मधून 2च मायनस व्हायला पाहिजे तेव्हा तो झिरो होईल. कोणती रो वापरू त्यासाठी R2 R2 मध्ये चेंजेस होणार आहेत. मग ते ऑपरेशन करण्यासाठी मी R1 वापरू का R3 वापरू? R1 R1 अरे तुम्ही चुकताय रे R3 ना रे. अरे कॉलम 3 मधला इलेमेंट आपण झिरो करतोय. सो त्यावेळेस R2 -2 into R3. R2 -2 × R3. हे बघा मी परत रिपीट करतो. ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या कॉलम मधले इलेमेंट झिरो करायचे त्यावेळेस
R1 वापरायचा आहे, दुसऱ्या कॉलम मधले एलिमेंट झिरो करताना R2 वापरायचा आहे, आणि तिसऱ्या कॉलम मधले एलिमेंट झिरो करताना ऑलवेज R3 वापरायचा आहे. ओके. हां, म्हणजे कोणती रो चेंज होणार आहे तुमची? R2. मी काय करतो, पहिली रो आणि शेवटची रो लिहून टाकतो ॲज इट इज. 1 0 0, इथं 0 0 1. A इनवर्स इज इक्वल टू, हां इथं काय होईल, 1/2 1/2 मायनस 1/2, इथं 1/2, 1/2 इथं 5/2 5/2 मायनस minus 3/2 इथं 1/2. 1/2. आता आपल्याला इथलचे एलिमेंट काढायचे. हे बघा किती येईल रे इथं? हा बघा R2 मायनस 2R3 आहे. येस एनीवन? R2 मायनस 2R3. हे बघा R2 आणि R3 दोघं 0 0 आहे. सो तुमचा इथलचा एलिमेंट किती असेल? 0 इथं 0 1 आहे, इथं 0 आहे. इथलचा एलिमेंट किती असेल? 1. 1 आणि इथं आपण 2 मधून हे बघा R2 0 2 मायनस 0 यस 2 इंटू 1 0 किती होईल तो? 0 झाला हा 0. आता इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला हे 3 एलिमेंट फाइंड आउट करायचे इथलचे. हा 1, हा 2, हा 3. बरोबर आहे. फॉर्म्युला सेम. फॉर्म्युला काय आहे? R2 मायनस 2R3. हे बघा R2 किती आता इथं 1 मायनस 2 R3 किती आहे? 5/2. 5/2 वरचा मॅट्रिक्स बघायचा कॅल्क्युलेशन करताना, कारण आपण ऑपरेशन हे वरच्या मॅट्रिक्सला वापरत असतो. 5/2. सो काय होईल बघा, इथलचा 2 कॅन्सल झाला. 1 मायनस 5 किती रे? -4 -4. पहिला एलिमेंट आला माझा -4. ओके. सिमिलरली सेकंड काय येईल बघा, इथं 0 आहे, 0 मध्ये म्हणजे असं येईल 0 मायनस 2R3. R3 किती आहे? -3/2. इथलचा 2 कॅन्सल, हे मायनस प्लस minus 3 येत आहे का रे? plus 3. 3 3 ओके plus 3 ओके. आणि लास्ट इथं 0 आहे, इथं 1/2 आहे. ठीक आहे. म्हणजे काय येईल? 1 एक मिनिट हा. R3 तुमचा 0 आहे, मायनस 2 इंटू 1/2. 2 कॅन्सल, -1 येईल रे, +1 नाही येते, -1 येतोय माझा. -1च आहे ना आन्सर? ओके. येस सर हां बघा आता हा कोणता हो मॅट्रिक्स, मी आता याला आहे ना मार्क करतो. हा कोणता मॅट्रिक्स तयार झाला रे? हा कोणता मॅट्रिक्स तयार झाला? आयडेंटिटी. Identity. सो identity matrix आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, आणि राईट साईडला मॅट्रिक्स काय आला आपला? 1/2 मायनस 1/2 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 आणि हा 1/2. आणि आपल्याला माहिती आहे आय ह्या मॅट्रिक्सने तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं, आय म्हणजे 1 असतो थोडक्यात तो अल्जेब्रामधला, 1ने तुम्ही कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच नंबर भेटतो. म्हणजे तिथं आपल्याला काय भेटणार आहे? आय इंटू ए इनवर्स म्हणजेच कोण? ए इनवर्स. 1/2 -1/2 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 1/2. दिस इज द आन्सर. समजलंय? पूर्ण पाऊण तासामध्ये एकच आपला प्रॉब्लेम झाला बघा. सगळ्याला समजलं का रे व्यवस्थित? हो सर आदिती, हो सर. आदित्य भांड, अनिकेत, स्नेहा, बाबासाहेब तेजू कुठे? कोण आहे रे हा बाबासाहेब तेजू कुठे? असे नावं जर ठेवले ना तर मी तुम्हाला रिमूव्ह करेल बरं का रे लेक्चरमधून. असे नावं ठेवायचे नाहीत. साक्षी, गोकुळ, मानसी, मसिरा, नेहा, ओके, प्रेम गाडेकर आज क्लासवरती आलेला होता. त्यानंतर केतन काल येऊन गेले बघा क्लासवरती. केतन डांगर, चैताली, स्नेहल, साक्षी साबले, संतोष तोरडमल, ओके नवीन दिसतोय आज हा. सार्थक, प्रतीक्षा गुंजा, सिद्धी लबडे, सिद्धी गुरुडे, तबसुम शेख, कनिष्का पवार, वर्षा खोले आणि वैष्णवी पेरे. ठीक आहे. मी तुम्हाला काय करतो, एक प्रॉब्लेम देतो बघा, करता का रे होमवर्क? किती देऊ प्रॉब्लेम? 1 देऊ का 2 देऊ? 5 1 हां किती देऊ बोला? तुम्ही बोलताना तेवढे प्रॉब्लेम देऊ शकतो मी. 2 द्या सर ओके 2 देतो. 2 0 -1 5 1 0
सोपा दिला खूप. 0 1 3 हा एक सॉल्व करा आणि लगेचच दुसरा पण देतो मी तुम्हाला. एकच मिनटं. टेक्स्टबुकमधला देतो आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या. जस्ट बेटा. आणि आणखीन एक प्रॉब्लेम घ्या. 3 2 6 1 1 2 2 2 5. ठीक आहे. एवढे 2 क्वेश्चन्स करा. काही अडचण असेल तर आपण उद्या डिस्कस करूया. ठीक आहे.